दुसरा ब बाल शिवाजी प्राथमिक शाळा अकोला। आज गुरुपौर्णिमा। आषाढ पौर्णिमा अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाट दाखवून देणाऱ्या माझ्या आदरणीय गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम। गुरुविन तुझ्या नाही आधार, गुरुविन तुझ्या नाही आधार, रडता पडता कोठे अडता नेतसे पार, रडता पडता कोठे अडता नेतसे पार। आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी गुरुभक्त अरुणीची कथा तुम्हाला सांगणार आहे। कथेचे नाव आहे गुरुभक्त अरुणी। अरुणी हा आपल्यासारखाच एक विद्यार्थी होता। खूप वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये गुरुकुल पद्धतीने विद्यादानाचे कार्य चालत असे। गुरुकुलामध्ये एक मुख्य ऋषी असत आणि बाकीचे ऋषी विद्यादानाचे कार्य करत। असाच एक गुरुकुल आश्रम महर्षी धौम्य चालवत होते। त्यांच्या आश्रमामध्ये अनेक शिष्य येऊन शास्त्रांचा अभ्यास करायचे। आश्रमामध्ये स्वतःचे काम स्वतः करून मनापासून शास्त्राध्ययन करायचे। एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस होते। अचानक आकाशात खूप ढग आले आणि थोड्याच वेळात धो धो पावसाला सुरुवात झाली। पाऊस एवढा पडला की थांबायचे नावच नाही। काय झालं होतं की 2 दिवसापूर्वी शेताला पाणी मिळावं म्हणून विद्यार्थ्यांनी मिळून एक शेताला बांध घातला होता। या पावसाने तो बांध फुटला आणि शेतातलं साचलेलं पाणी हळूहळू आश्रमात येऊ लागलं। त्या आश्रमात पाणी यायल्याबरोबरच ऋषींनी म्हटलं, अरे बघा बघा कुठून काय पाणी येत आहे ते, आणि थांबवा नाहीतर आपल्या आश्रमात पाणीच पाणी होईल। म्हणून हे विद्यार्थी ऐकून ते सगळीकडे दूर पसरले। आपला अरुणी सुद्धा कुठून पाणी येत आहे याच्या शोधात खूप दूर गेला। मग त्याला असं कळलं की जो शेताचा बांध होता तो एका जागेवरून फुटलाय। त्याने खूप तो जोडायचा प्रयत्न केला, दगडमाती टाकले, पण काही केल्या पाणी थांबत नव्हते। मग त्याला एक युक्ती सुचली। तोच त्या पाण्यावर आडवा झोपला आणि त्याने ते सकाळपर्यंत पाणी अडवलं। पाणी बंद झाल्यावर ऋषी व त्यांच्या विद्यार्थ्यांना आनंद झाला। त्यांनी भोजन करून आपलं भोजन आवरलं आणि आपल्या कुटीमध्ये जाऊन शांतपणे झोपले। सकाळ झाल्यावर जेव्हा ते सगळं एकत्रित झाले तेव्हा त्या ऋषींना कुठे छोटा बाळ अरुणी दिसला नाही। त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली। त्यांनी मुलांना विचारले, मुलांनो बाळ अरुणी दिसला का? मग मुलांनी पण तो रात्रीपासून दिसला नाही असे सांगितले। तेव्हा ऋषींनी म्हटले, चला रे आपण अरुणीला शोधूया। अरुणी जिथे झोपला होता तिथे मग ते आले आणि ते दृश्य पाहून ऋषी आश्चर्यचकित झाले आणि त्याला आवाज दिला। अरुणी थंडीने कुडकुडला होता, त्याच्या अंगात प्राणच उरले नव्हते। ऋषींनी त्याला उचलून पोटाशी घट्ट धरले आणि विचारले, बाळ अरुणी असे तू का केले? तेव्हा अरुणी म्हणाला, जेव्हा तुम्ही रात्री सांगितले होते की कुठून पाणी येत आहे ते शोधा आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा, तेव्हा मी हे पाणी अडवायचा खूप प्रयत्न केला, पण हे पाणी अडलं नाही, म्हणून मी इथे झोपलो। पण पाणी अडलं ना गुरुवर्य? हे त्याचे बोलणे ऐकून गुरूंना गैरवरून आले। त्यांनी परत एकदा त्याला पोटाशी घट्ट धरले आणि म्हणाले, धन्य आहे अरुणी तू आणि धन्य आहे तुझी गुरुभक्ती। त्यांनी अरुणीला शाबासकी दिली। ज्याप्रमाणे अरुणीने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन केले, तसेच आपण पण आपल्या गुरुचे व आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करू। एवढे बोलून मी थांबतो। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। धन्यवाद।